नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मॅथ्स ट्रिक इन मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे. बुद्धिमत्ता ह्या ठिकाणी घेत असताना मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला पोलीस भरती असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, त्याच्यासाठी 25 प्रश्न हमखास या ठिकाणी बुद्धिमत्तेवर पोलीस भरतीसाठी 2027मध्ये येणार आहेत. आता मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणता प्रश्न कधी टाकेल हे सांगता येत नाही आणि आपल्याला कोणता प्रश्न कुठं पडेल हे बी समजत नाही. म्हणून त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. शेवटी कमेंट करा, परंतु शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण की तुमचा एक प्रश्न एका व्हिडिओचे 10 मिनिटामध्ये तुमचा एक प्रश्न जर बरोबर येत असेल मित्रांनो, तर प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत आहे की एक एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो. एका प्रश्नाने या ठिकाणी 86 ते 90 प्रश्न आपले करेक्ट येऊ शकतात. ओके, चला तर पुढचा प्रश्न 28वा असा आहे, पहा. ए डॅश मध्ये बी डॅश सी नंतर डी नंतर डॅश डी नंतर ई नंतर हेडिंग डॅश. पहा, असा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. हा प्रश्न पहा उस्मानाबादमध्ये आहे, हा प्रश्नच हिंगोलीमध्ये आहे, हाच प्रश्न चंद्रपूरमध्ये आहे, हाच प्रश्न या ठिकाणी SRPमध्ये हिंगोलीमध्ये विचारला गेला, नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो की हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, बरोबर ना? हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, कारण की त्यासाठी महत्त्वाचं आहे. पहा, इथं CA आहे, पुन्हा A आहे, पुन्हा डॅश आहे, बरोबर आहे. लक्षात घ्यायचे 3B आहे इथं, बरोबर आहे. 3B इथं, 3B इथं, 2A इथं, 2 काय इथं C आहे, इथं 2E आहे, मध्यस्थी डॅश आहे इथं, इथं D आहे इथं, बरोबर आहे. याचा अर्थ असा होतो की गट 3चा पडला, म्हणजे Aचे 3 गट आहेत, बरोबर आहे. B कंपल्सरी इथं आहेच ना, B. ओके, Bचे 3 गट आहेत, नंतर डॅश आहे म्हणजे 2C आहेत, बरोबर आहे. 2 काय तर C आहेत, तर डॅश आहे म्हणजे 3Cचा गट आहे. इथं D आहे, मध्यस्थी D गायब आहे म्हणजे गॅप आहे, म्हणजे हा D येतला. ओके, D शेवटला 2E आहेत, मध्य सुरुवातीला E नाही, म्हणजे हा इथला E, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला? येथून C घेतला, इथून D घेतला, इथून E घेतला, B तर पहिलाच आहे, शेवटी येतला A घेतला. तर याचा प्रश्नांचं उत्तर काय येते? A नंतर C नंतर हा D नंतर E, अशा पद्धतीने ACDE म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न पहा, 29वा प्रश्न. ओके, BC, EF, IJ, NO डॅश 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 प्रश्नार्थक चिन्ह. हा प्रश्न विचारला गेला आहे कोल्हापूरमध्ये आणि त्याचबरोबर SRPमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. तुम्हाला हे प्रश्न सोडवताना मित्रांनो एक लक्षात घ्या, अशा पद्धतीने अक्षरमाला काढून घ्यायची. आता हे अक्षरमाला का घेतली तुमच्यासमोर समजण्यासाठी, समजणं महत्त्वाचं आहे ना पोरो, हे की. म्हणजे B नंतर C आहे पोरो, B नंतर काय C आहे, किती गॅप आहे रे? एकच गॅप, बरोबर आहे. नंतर C नंतर काय आहे? C नंतर E आहे, C नंतर E दिलेला आहे, बरोबर आहे. C नंतर E, C नंतर पहा E आहे, 1 आहे, बरोबर आहे. लक्षात द्या. F नंतर I, F नंतर काय? I, F जवळच आहे ना, E आणि F जवळच आहे. नंतर F नंतर डायरेक्ट I आहे, म्हणजे G आणि H, हे G आणि H काय केले? 2 ह्या ठिकाणी काय सोडून घेतले त्याने, बरोबर आहे. आता नंतर J नंतर N घेतला आहे, जे कोड आहे J नंतर डायरेक्ट N आहे, म्हणजे K सोडला, L सोडला आणि शेवटी M सोडला, बरोबर आहे. नंतर N घेतला, ओके, इथं N लक्षामध्ये N घेतला. आता O नंतर किती सोडायचे, म्हणजे लक्षात ठेवा J नंतर N मध्ये कितीचा गॅप आहे? J नंतर N मध्ये 3चा गॅप आहे, बरोबर आहे. 3 मायनस आहेत, 3 प्लस आहेत, म्हणजे O नंतर 4 प्लस करायचे. म्हणजे इथं लक्षात घ्या, हा इथं पहा O नंतर 4, 1 2 3 4, याचं उत्तर काय येते? T. ओके, T नंतर T आणि U, म्हणजे T नंतर U का घेतला? कारण की इथं पहा लक्षामध्ये. आता B आणि C समजण्यासाठी बघा, आपलं उत्तर फायनल निघालं T आणि U. ओके, आज समजून सांगतो बरोबर, लक्षात घ्या. आता C आणि E म्हणजे येतं C B आहे ना, BC,
सी नंतर काय येते ई. सी आणि ई मध्ये कितीचा गॅप आहे तर पाहिलं आपण हे दाखवतो तुम्हाला अजून समोर ठेवताच. सी आणि ई, सी आणि ई नवीन पोरासाठी एकचा मायनस आहे, एकचा प्लस आहे. नंतर शेवटचा काय एफ आणि आय, एफ आणि आय 2 प्लस लक्षामध्ये. नंतर जे आणि एन 3 प्लस. ओके, एन आणि या ठिकाणी पाहायचं पुढचं 4 प्लस, म्हणजे प्लस प्लस पुढे मिळवायचे. म्हणजे आपण शेवटचा पाहिला ओ, ओ मध्ये 4 म्हणजे पी क्यू आर एस एवढं सोडायचं आणि टी आणि यू घ्यायचा. ओके, 2 अशा पद्धतीने घ्यायचं मित्रांनो. म्हणजे टी यू पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर. नवीन विद्यार्थ्यांसाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की नवीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असते मित्रांनो. ओके, आपल्याला काय सबस्क्राईब करण्यासाठी पैसे लागत नाहीत, फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो. चला नंतरचा पहा प्रश्न, 30वा प्रश्न आहे. ओके, जर ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3 याप्रमाणे जर गुड विल हा शब्द कसा लिहाल. ओके, आणि हा लातूरमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, चंद्रपूरमध्ये सुद्धा विचारला पुरानो आहे की नाही. ज्यांना अशा पद्धतीनं महाराष्ट्राची पोलीस भरती करायची असेल तर त्यांना हा चॅनल अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. नवीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय हमखास आहे. ओके, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी. पहा, जर ए बरोबर 1 घेतला, बी बरोबर किती घेतला 2, सी बरोबर 3 घेतला. आता लक्षात आलं का, म्हणजे याचा क्रम दिला मित्रांनो, क्रम दिला. म्हणजे ए बरोबर 1 बरोबर आहे, बी बरोबर 2 बरोबर आहे, सी बरोबर 3 बरोबरच आहे. म्हणजे क्रम दिले, तुम्हाला क्रम माहीत आहे. तर येस पाया ठिकाणी शेवटला झेड जो असतो तो 26 असतो, तर 26 अल्फाबेट्स असतात ते आहे की नाही, मूळ अक्षर 26 असतात ते असू द्या. आता लक्षात आलं तुम्हाला. तर गुड विल, तर जी बघायचं मित्रांनो, जी किती नंबरला आहे पुरानो, ओ किती नंबरला आहे, डी किती नंबरला आहे. ओके, डब्ल्यू किती नंबरला येते, नंतर आय किती नंबरला येते, एल किती नंबरला डबल येते. ओके, आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी 1 ते 26 मध्ये 5 काय तर स्वर आहेत. ओके, 5 स्वर आहेत, सॉरी 5 व्यंजन आहेत, 5 स्वर आहेत आणि 21 व्यंजन आहेत. ओके, 21 काय तर व्यंजन आहेत. आता ए ई आय ओ यू हे 5 काय तर स्वर आहेत, आपल्याला माहीत आहे. हे लक्षात ठेवायचं की हे जे ए ई आय ओ यू येतात ते, आता ह्याच्यामध्ये हा स्वर आहे, हा स्वर आहे, हा स्वर आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वरचा अंक माहीत असेल, म्हणजे या ठिकाणी स्वरचा ज्याला अंक माहीत असेल त्याला लय लवकर लक्षात येते, कारण की ते मधातला काढ शोधून त्याला लवकर लक्षात येते. आता आपण स्वर पाहूया. ओके, तर आपण काय करूया, नंतर शॉर्टकटमध्ये घेऊया, आधी लॉंग कट पाहूया. थोडंसं वरे करतो. पहा, आपल्याला काय सांगितलं, जी, जी किती नंबरला आहे पुरानो, जी आहे 7 नंबरला, 7 नंबरचा जी. ओके, आता ओ किती नंबरला आहे पहा, नंतर पुन्हा 17 नंबरचा ओ. डी किती नंबरचा येते, 4 नंबरचा येते. ओके, डब्ल्यू, डब्ल्यू पहा. ओके, डब्ल्यू पहा, हा 26 आहे, 25 आहे, 24 आहे, 23 नंबरचा डब्ल्यू 23 नंबर. आय 9 नंबर. यल पहा, यल. ओके, यल 12 नंबर, 12 आणि 12. ओके, अशा पद्धतीने. आता सविस्तर सांगतो. आता माहीत आहे तुम्हाला जी किती नंबरला आहे, 7 नंबरचा. प्रत्येक याच्यामध्ये 7 आहे पूर्व लक्षामध्ये. आता ओ, आता ओ बा येतं 15, येतं 15, येतं 15, येतं 15, सॉरी हो 15 नंबरचा आहे, मी 17 सांगितलं का, 13, हां 13, 14, 15, हो सॉरी 15 नंबरचा आहे, गलती झाली माझी. 15 नंबर ओ, 15 नंबर ओ. मनुष्य चुकीचा पुतळा आहे आणि चुकता चुकता काय शिकत असतो. आणि डी नंबर किती आहे, डी तुम्हाला सांगितलं, डी नंबर 4, ए बी सी डी 4. ओके, आता लक्षात आहे तर 7, 15, 15, 4 येतं, 7 आहे, 15, 15, 4 येतं बी आहे. याच्यात नाही, हा कटला 2 नंबरचा, हा 3 नंबरचाही कटला आहे, कारण इथे 4पर्यंत आलं का आपले, हा दोघांमध्ये 4 येतं. 7, 15, 15, 4 संपला विषय. आता दोन्हीच पाहायचे हे की नाही, दोन्हीच पाहायचे. आता इथं 23 आहे, इथं 23 आहे, इथं 9 आहे, इथं 12 आहे. आता याच्यामध्ये आपलं उत्तर येते, इथं 9 आहे, इथं 12 आहे. मध्ये आटले दोन्ही कटले बरं काय, हां मध्ये आटले 2 आणि 3 कटले. 9 येते का 12 येते हे लक्षात ठेवायचं आता हे की नाही.
आता 23 आहे. ओके, 23 नंबरचा कोणता 23 नंबर येते बाबा याच्यानं? आता हा डब्ल्यू आहे ते 23 नंबरचा डब्ल्यू आहे, बरोबर आहे. येतं 23 आहे, येतं 23 आहे. आता आय किती नंबरला आहे? आय हा 9 नंबरचा आहे. किती नंबरचा आहे? आय 9 नंबरचा आहे. आता यल जे आहे, यल आहे 12 आणि 12. लक्षात ठेवा, आपलं हे उत्तर खालचं जे आहे ना योग्य आलेलं आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं स्वर येतात किंवा माहीत असेल त्यांनी झटक्या पटक्यानं सोडवतं. का? तो सुरुवातीला हा जो स्वर आहे, हा जे स्वर आहे आणि हा जे स्वर आहे त्यानुसार, म्हणजे आपलं शेवटचं फायनल उत्तर कोणतं निघालं? यानुसार निघालं, आपलं स्वरनुसार, हे की नाही. ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे बा हा 9 नंबरचा आहे, 100% ते काय करतो, या 15ला 15 ओके करतो आणि शेवटी 9ला ओके करतो, बाकीचं काहीच बघत नाही. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. हे समजून सांगण्याचा इतकाच तात्पर्य अर्थ आहे मित्रांनो, की समजणं महत्त्वाचं आहे. ओके, नेक्स्ट पहा. 31वा प्रश्न. गडबड नाही करायची, भरपूर आपल्यापाशी प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहेत, काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा 31वा प्रश्न आहे. के बरोबर 120, आय बरोबर 80 असेल तर जे बरोबर काय असेल? बघा, प्रत्येकाची सोडवण्याची ट्रिक वेगळी असते आणि प्रत्येकांना समजून सांगणं महत्त्वाचं असते. नवीन विद्यार्थ्यासाठी पोलीस भरतीच्या हमखास अतिशय महत्त्वाचं असते, कारण त्याला कसं असते, नवीन बुद्धिमत्ता असते, समजत नसते. पर्याय क्रमांक 4 समोर येतं. के बरोबर 120, काय हरकत नाही, के बरोबर 120. ओके, आणि आय बरोबर दिले 80, हे की नाही. आलं इथपर्यंत आपल्याला समजलं मित्रांनो. आता याचं काय भाजीपाला काय करायचं ते पाहूत आपण. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, केचा क्रमांक किती आहे? केचा क्रमांक मला माहीत राहणं महत्त्वाचं आहे. आता आपली काढूया आपण हे या ठिकाणची अक्षरमाला. ओके, आपण मापूया ना केचा क्रमांक किती आहे ते. केचा इथून मापूया. इथं आहे ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे के जे आहे मित्रांनो, केचा क्रमांक आहे 11, बरोबर आहे. केचा क्रमांक 11 आहे. आयचा क्रमांक किती आहे मित्रांनो? 9 आहे, हे की नाही. स्वर आहे 9 आहे. आता लक्षात ठेवायचं, के बरोबर किती आहे? 11 आणि आय बरोबर किती आहे? 9. आले. आता लक्षात घ्या, 11चा वर्ग किती हो? सर्वांनाच माहीत आहे 11चा वर्ग 121 येते. आता तुम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी, तुम्हाला वर्ग थोडेसे 20पर्यंत माहीत राहणं महत्त्वाचं आहे. 11चा वर्ग येते 121, म्हणजे काय केलं हो, याच्यामधून 1 मायनस केला जेव्हा 120 आलं. मला काय सांगायचं होतं, के बरोबर 20 का आलं? के बरोबर 20 का आलं? तर मित्रांनो, के बरोबर 20 येण्याचं महत्त्वाचं आहे. केचा क्रमांक 11 आहे, 11चा वर्ग आहे 121, त्याच्यामध्ये एक मायनस केलं तेव्हा 20 आलं, म्हणजे केचं बरोबर किती आलं? 20 आलं. आपण 9चा वर्ग करूता 81, 81 मधून 1 मायनस करूता येते किती? 80, बरोबर 80 आले. मग आपल्याला काढायचं का हो जे? आता जेचं किती क्रमांकाला आहे? चला आपली अक्षरमाला पाहता, कुठे गेली बाबा जे? येतं आहे जे. आय नंतर लगेच काय ते जे. जे किती क्रमांकाचा? 10 क्रमांकाचा जे आहे, हे की नाही. म्हणजे जे बरोबर किती येते? जे बरोबर 10. 10चा वर्ग किती येते? 10चा वर्ग येते 100. 100 मधून 1 मायनस करायचं तेव्हा येते 99 उत्तर. लक्षामध्ये. आणि जेव्हा 99 उत्तर कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 आहे मित्रांनो. अशा प्रश्न तुमच्या समोर हजर आहे. ओके, आता ए आणि टी. ए टी बरोबर 20, बी ए टी बॅट म्हणजे 40, तर सी ए टी कॅट म्हणजे काय? बरंच अवघड नाही, लय सोपं आहे. ओके, लक्षात घ्यायचं आधी. आपण आधी प्रश्न असा आपल्या समोर पर्यंत मित्रांनो घाबरायचं नाही. ओके ना, घाबरायचं नाही. आता लक्षात घ्या प्राण, लक्ष घ्या. एचा क्रमांक किती आहे? आता तुम्हाला मी सांगत नाही एचा क्रमांक किती आहे, सांगा. आता एचा क्रमांक ए बरोबर 1 आहे. आता टीचा क्रमांक, टीचा माहीत नाही, कन्फर्म करण्यासाठी बघूता ना, हे की नाही. टीचा क्रमांक काय ते टी मापूत बरं का बरोबर. इथं माहीत आहे तुम्हाला किती येते ते? 13 14 15 16 17 18 19 20 येते, म्हणजे टीचा क्रमांक 20वा आहे. ओके, टी बरोबर किती? 20. आता आलं लक्षामध्ये? हां, आता लक्षात घ्या, टी बरोबर किती आहे? 20 आहे.
ओके. आणि इथं 20 आलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ एक म्हणजे ए गुणिले टी बरोबर आलं 20. म्हणजे ए किती नंबरचा? 1 नंबरला. टी किती नंबरला? 20 नंबरला. दोघाचा गुणाकार व्हायला किती? 20च व्हायला. आलं लक्षामध्ये आता? समजलंय? ओके. पुन्हा सांगतो, घाबरायचं नाही. बी ए टी. आता बी किती क्रमांकाचा आहे? बी हा आहे 2. बी बरोबर किती येते? 2. आता बी गुणाकारामध्ये ए गुणाकारामध्ये टी बरोबर आलं का? 40 बहुत आला. आता बी आहे मित्रांनो, बी आहे 2 क्रमांकाचा, ए आहे 1 क्रमांकाचा, टी आहे 20 क्रमांकाचा. आपल्याला माहीत आहे 20 आणि 20 किती व्हायले? 40 व्हायले. इथं आपलं कन्फर्म आहे की बा अशाच पद्धतीने उत्तर सोडवायचं. म्हणजे आपण आपलं फायनल उत्तर काढूया CAT. आता सी किती क्रमांकाचा आहे? 3. ए किती क्रमांकाचा आहे? 1. टी किती क्रमांकाचा आहे? 20. आता या तिघांचा करायचा गुणाकार. ओके मित्रांनो, 20 आणि 20 60. ओके. आता दोघांचा 3 1 3 3 2 6. उत्तर किती येते? 60. अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो म्हणजे आलेल्या अक्षरमालेचा काय केला त्यांनी? गुणाकार केला आणि उत्तर आलं 60. पर्याय क्रमांक 1. ओके. आता मित्रांनो तुम्हाला आवडते की नाही व्हिडिओ? इंटरेस्टिंग आहे बुद्धिमत्ता. घाबरायचं नाही, एकदम इझी तुम्हाला समजेल, कशा पद्धतीनं समजेल ह्या हिशोबाने मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपला नेक्स्ट प्रश्न पाहायचा मित्रांनो. अशा पद्धतीने प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला काय करा? सबस्क्राईब करून घ्या. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटूया. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.